प्राणविसावा माझा गुरुवीण देव तुझा पाहता नाही गुरु मुक्ता विद्रुम हे मनील धवरच्छाये मुखे म्हणा मला अनंत संसार समुद्र तार वैराग्य साम्राज्य हल विठ्ठल गणवाळू कृपाळू भक्त सद्गुरु समर्थ गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. काल आपण इथपर्यंत विषय बघितला होता की संत कुळ असतं. कुळ कुळ का म्हणायचं? कारण समजा भारद्वाज गोत्र आहे, या गोत्रामध्ये जे सगळे त्यांना गोत्रज म्हणतात.
वसिष्ठ गोत्र आहे, आत्री गोत्र आहे. आपण काल थोडा असा विषय बघितला होता की काही महापुरुष या जगावर उपकार करायसाठी नामस्मरण ही साधना अवलंबितात. त्यांच्या गुरूंनी, परमगुरूंनी, परमेष्ठी गुरूंनी, परात्पर गुरूंनी सगळ्यांनी मिळून ह्याच मार्गाचं अनुसरण केलंय आणि त्याच मार्गाप्रमाणे त्यांच्यातले सगळेच्या सगळे महापुरुष सिद्ध झाले. काही लोक तपश्चर्येचा आश्रय करतात. म्हणजे हे अपूर्ण आहेत अशातला काय भाग नाही, पण तपश्चर्यानं हे स्वतःचं कल्याण करून घेतात. संप्रदाय या शब्दाचा अर्थ काय आहे माहिती का? अत्यंत श्रेष्ठ असं देण्याजोगं जे आहे आपल्याजवळ ते पुढच्या पिढीला देणं. अति उत्कृष्ट दाय म्हणजे ह्याचा भाग ह्याला देऊन टाकणं. काही रामचरित मानस आहेत त्या पंथानं चालतात, काही भजन यानं चालतात, काही प्रवचन यानं चालतात, काही वेदांत श्रवण यानं चालतात. आणि ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागाला संप्रदाय म्हणतात. आणि या सगळ्याला सामावून घेणार त्याचं नाव धर्म आहे महाराज, धर्म. म्हणून सनातन धर्म जो आहे ना, आमच्या परमाचार्यांनी एक गोष्ट त्यांना विचारली एक जणांना, म्हणजे ह्याचं नाव धर्माचं, ह्या तुमच्या धर्माचं नाव कसं काय नाही? म्हणजे मी उगे एक दिवशी विचार करीत होतो, माझ्या लक्षात असं आलं, म्हणले समजा एका गावात एकच रामे आहे म्हणल्यावर मला राम्याला बोलवून अंधार असं होतं. पुन्हा त्या राम्याचा एक पाहुणा त्या गावात राहायला आला, त्याचं नाव रामे, बर का. पुन्हा एक तिली आला, एक तांबुळे आला, मग पुन्हा एक बागवान आला, सगळ्यांचे नाव राम्या. मग आता म्हणावं लागतंय बागवान राम्या, तिली राम्या, तांबुळ्या राम्या, आणि बुटा राम्या, जाडा राम्या, मोठा राम्या, है का नाही, उच राम्या असं म्हणावं लागतं. तसं म्हणजे बाकीचे धर्म मागणं झाले तर मग त्यांची त्यांनी नावं ठेवलेत. ही कवा झालाय ती रामाला सुद्धा माहित नाही. त्याचं नाव कसं कोण ठेवतं? आणि हाच होता फक्त या जगात, बर का. दुसरे पुन्हा झालेले त्याच्यातलाच एक फाटा आहे. म्हणून वारकरी ना ही पंथ आहे, पंथ. आणि भागवत आहे हा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हे सगळेच सगळे कुळ गोळा केले का नाही, तर त्याच्यातले अख्खे साधू घ्यायचे महाराज. आणि मग म्हणजे ह्यांच्यात कोण मोठा आहे, म्हणजे ह्यांच्यात मोठा बिटा कोण नसतो, सगळे सारखेच येतं. पण सगळ्यांचं समाधान करायची ताकद ज्याच्या जवळ आहे ना, तपश्चर्या करणाराची पण, नामस्मरण करणाराची पण, कर्म करणाराची पण. आमच्या लक्ष्मण हंसांचं चरित्र हंसराज स्वामींच्या परंपरेत सांगितलं. म्हणजे कर्मठ पुरुष त्यांच्याकडे बघायचं, त्यावेळेस त्यांना वाटायचं म्हणजे ही म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे हो. तपस्वी पुरुष आहे, त्यांना बघितलं की ही म्हणजे तपश्चर्या आहे असं त्यांना वाटायचं. व्यावहारिक लोक आहेत, त्यांना वाटायचं म्हणजे ह्यांच्यासारखा व्यावहारिक कुणी नाही. आणि भक्त जरी एखादा आला तर त्याला वाटायचं ह्यांच्यासारखा भक्त कुणी नाही. योगी आला तर त्यांना कळायचं म्हणजे ह्यांच्यावर योगी दुसरा कुणी नाही. ज्याच्या सगळेच्या सगळे माऊली ज्ञानोबा महाभारताचं वर्णन करतात. पुराणे आख्यान रूपे जगी भारताली. काय पुरतीये आ नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरून अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारताली. का म्हणून भारती जे नाही वा ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. विठ्ठल. परवा पोथीत एक विषय झाला होता. म्हणजे एक साधू होते ते हिमालयाच्या एका गुहेत तपश्चर्या करायची.
जवळजवळ 20-25 वर्ष त्या गुहेतनच बाहेर आले नाहीत. हिवाळा असला तर बर्फाने झाकून जायची, त्यालाच बोळ पाडायचं आणि मग त्याच्यातच एवढं एवढं कुणीतरी खालनं पाठवून दिलेलं बर्फाच्या आधी. आता टाइम आहे की नाही हिमालयात जायचा, तर त्या टायमाला खालच्या मठातले लोक आहेत का नाही, ती ह्यांची व्यवस्था करायची. म्हणजे घासलेट पाठवून द्यायचं, कोणी एखादा नवा स्टोव पाठवून द्यायचा आणि पुन्हा कोणी त्यांची गाठ घेऊन आल्यावर मग म्हणे आणि काय पाहिजे त्यांना, हरभरे पाठवून द्यायचे. मग मला काड्याचे डबडे लय मोठे पाठवून द्यायचे. पुन्हा पुन्हा तसलं निघायला लागलं. असं दाबलं की उजेड जाळ लागतं, ते काय म्हणतात लायटर. मग तसलं लायटर पाठवून द्यायचं. ते हे गुहेत कुठलं अग्नी कुठला प्रदीप्त करायचं. त्यांना पाणी प्यावं वाटायला लागलं तर ह्यांनी तासभर कुटायचं बर्फ आणि मग थोडं पाणी व्हायचं आणि मग स्टोव पेटवला कधीतरी 4 दिवसांनी, म्हणजे त्याच्यावर तापवायचं आणि मग ती गरम पाणी प्यायचं. फार मोठे अधिकारी पुरुष होते. जवळजवळ 12 तास 15 तास एका आसनावर बसून योग करायचे. असे किती वर्ष गेले त्यांची तिथं? 25 वर्ष. पुन्हा पुन्हा त्यांना खाली आणलं खालच्या लोकांनी आणि सांगितलं, महाराज तुम्ही ह्या शरीराला इतकी तकलीफ द्यायची गरज नाही, ह्या जगाला तुमच्याकडे बघितल्यावर त्यांचं कल्याण होईल, तुम्ही घरी थांबा. आता सगळ्यांच्या आग्रहावरून थांबले खाली, पण खाली आल्यावर तुमच्या आमच्यासारखे भौसक माणसं आहेत, भौचक. त्यांनी एक जणांनी त्यांना विचारलं, होय हो महाराज, म्हणले समाधी किती तास लावावी? जशी काय ह्याला सारखीच लागती. त्याला लावायची म्हणल्यावर 12-12 तास लागत. त्याने विचारल्यावर ठीक आहे बाबा किती तास लावावी, बर का. ही समाधी असा शब्द आपण तोंडातनं काढला का नाही, आपल्या अंतःकरणात जे विचार आहेत का, कल्पना, त्या चेष्टा करतात आपली, है का नाही. एखादा गायक चुकला म्हणजे जर लाटाळ असली का नाही 2 गायक, तर ती काय हिकडून आणि काय हिकडून उभा राहतात. आता ही तर नाही तसं लाग चालत काय, पण ह्यानी त्याला खुनवायचं, त्यांनी त्याला खुलवायचं, असं करतात. एखाद्याचा स्वर चुकला म्हणजे तसं आतल्या आत ह्या कल्पना आहेत का नाही, ते एकमेकाला खुनवतात. समाधी कळतंय का? महाराज म्हणले काय करावं लागेल आम्हाला हिमालयात जाऊन राहायचं म्हणलं तर? त्यांनी थोडं ऐकून घेतलं. शेवटी सारखाच विचारतोय म्हणल्यावर त्याला सांगितलं, म्हणलं तू लय समाधी लावीत जाऊ नको आणि हिमालयात जायचा विचार बी करू नको, कारण जर जीवाला महापुरुषाची उपलब्धी झाली का नाही तर त्यांनी समाधी नाही लावायची. मग काय केलं पाहिजे? मग म्हणले त्यांच्या पुढे बसून ऐकायसाठी जेवढी एकाग्रता पाहिजे का तेवढीच करायची, ज्यादा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? ह्या एकाग्रतेचा महापुरुषांच्या श्रवणासाठी उपयोग करायचा आहे. मग किती लागल? समजा आपल्या घरात सगळीजणच खात्यात पान आणि मग चुना लागतोय म्हणजे किती लागल, है का नाही? चुना लागून लागून किती लागल? मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्यात 2-4 म्हातारी होती, ती माझ्या डोळ्यात देखत नाही. एक होतं ती गेलं होत निघून पुन्हा, पण एक डेरा होता चुन्याचा आणि ती म्हणजे 3 पिढ्याचा होत्या. त्या डेऱ्यात चुना घरी चिर जायचा आणि मग ती चुना वापरायचा आपला. गोष्ट अशी झाली महाराज, म्हणले चुना सासवा म्हणजे किती सासवीला पाहिजे? तर म्हणले त्याने का नाही 25 टँकर भरून चुना आणलाय. मला इतका नसतो लागत. द्या तारक त्या माड्याच्या आईचं देऊळ रागवायचं म्हणलं तरी तितका नाही लागत. 25 टँकर कशाला लागतात? चुना किती लागतो तेवढ्या पुरताच पाहिजे. हो, तसं मनुष्यानं एकाग्रतेचा लय नाही विचार केला पाहिजे. ऐकल्यावर ह्याचा अंतःकरण चंचल नाही झालं पाहिजे, एवढाच उपयोग करायचा त्याचा.
उगा समाधी लावून बसशील आणि दुनियाला दाखवशील, ती फक्त पैसे ओवाळत्याल, दुसरा काय उपयोग नाही होत त्याचा. ध्यानात आलं का? आणि दुसऱ्याचं ओवाळल्याला काय ओवळून घ्यावं महाराज? परमात्म्यानं दिलंय त्याच्यात संतुष्ट राहावं. काय हात पसरायची काय गरज आहे कोणापाशी? महाराज सांगतात, काही न मागे कोणा तोची आवडे देवाची, तोची आवडे काय मागाव कुणाला? काय मागू नये. मग एक विषय राहायला सांगत हे संसारातले माणसं आहेत, ह्यांची गडबड घोटाळा ह्यांना काय वाटतं ते वाहिलंय महाराज. तसं संन्यासी आहेत त्यांना सुद्धा काय काय वाटत बरं का. ध्यानात आलं? ती त्याच्या गुरुपासून संन्यास का घेतो? त्याला वाटतं मला मठाचा मालक करील. मला ही लयच बहिगंदी झालं. समजतंय? आपल्याला कसं वाटतं, मला ही बापाचं ही पाहिजे, मला ती बापाचं ती पाहिजे, मला ती मलाच पाहिजे, ही बी मलाच पाहिजे. तसं संन्यासाचं चालतं बरं का. कारण ती तरी काय जीवनमुक्त आहेत काय? चला विठ्ठल. महाराज सांगता, श्री गुरूंचं सर्वोत्कृष्ट धन आहे का? म्हणले ती त्यांच्या अंतःकरणात नाही महाराज, आपल्याच अंतःकरणात आहे. त्यांच्याकडनं ती समजून घ्यायचं असतं आणि आपल्या जवळच्या प्रेमानं ती समजून घ्यायचं असतं महाराज. जर आपल्या जवळ प्रेम नसेल तर त्यांच्याकडनं ती मागून घ्यायचं असतं. समजा पूर्वीच्या काळात एखाद्या बाईच्या घरातला अग्नी जो विजला का नाही, तर ती शेजारीच्या घरी जायची आणायला. मग तिला हळदी कुंकू लावून त्या अग्नीची पूजा करून मग पदराखाली झाकून घेऊन यायची बरं का. तसं समजा दिवा विजला तर म्हणजे त्यांच्या दिव्याला दिवा लावून घ्यायचा.
त्यांचं त्यांच्या श्रीगुरूवर कसलं प्रेम आहे, शास्त्रावर कसलं प्रेम करतात. माऊली ज्ञानोबारांचं असलं उघड आहे महाराज बर का. श्रीगुरूंच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणातल्या मोठेपणाच्या भावना मला कमाल वाटते बघितल्यावर. म्हणजे पृथ्वी जयाची क्षमा नुबगे स्थावर जंगमा. खरा दृष्टांत उलटा आहे महाराजी. कारण भागवतात हजारो जागेवर असं आलंय, ह्या राजाजवळ पृथ्वीसारखी क्षमा होती असले दृष्टांत. पण ज्ञानोबरायांचा दृष्टांत निराळाच आहे महाराज. ज्ञानोबरा असं म्हणतात, माझ्या श्रीगुरुरायांच्या क्षमेनं ही पृथ्वी ना ती क्षमाशील झाली. त्या पृथ्वीला तिथला वानवळा मिळालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. जयाचे प्रसादे चंद्रमा निववी जग. ही जग तृप्त होत ना, ते श्रीगुरुरायांच्या प्रसादानं जग तृप्त करतो. चंद्रमा ध्यानात आलं का. आणि ज्ञानोबारा असले लापणिक बोलत नसतात महाराज कवाच. ध्यानात आलं का. उगच समजा 1 रुपया आहे आणि त्याला ह्यानं सांगितलं 1 कोटी रुपये. अरे म्हणला ही रुपया आहे. तू त्याला जर तू चिंतामणी म्हणायला लागला, परीस म्हणायला लागला, कल्पतरू म्हणायला लागला तर ती रुपयाच आहे. त्याच्यात तुला कोणी च्या सुद्धा द्यायचं नाही. रुपयाला उगा इतकं मोठं करायची काय गरज आहे बर का. पण माऊली ज्ञानोबा आहेत का नाही, ते जर बोलायला लागले तर निवृत्तीनाथ महाराज कधी कधी खवळतात ते. म्हणजे उशीर कशाला करतो, सांग आपला मूळ विषय आहे का नाही. पण ही बोलताना निवृत्तीनाथ गप्प बसलेत महाराज. कारण म्हणजे ही खोटं नाही बोलत, खरंय. हा निवृत्तीनाथांना माहिती म्हणजे ह्याचं अगदी खरंय. आणि ही म्हणतोय की माझ्या गुरुच्या क्षमेनं ही पृथ्वी क्षमाशील झाली. निवृत्तीनाथांना माहिती महाराज माझ्या गुरुच्या पृथ्वी क्षमेनं क्षमाशील झाली. नाही तर निवृत्तीनाथ आडविलेश्वर राहत नाहीत बर का. आणि शेवट म्हणजे उरक उरक बाद झालं, लय उशीर झाला आता आहे का नाही. काय म्हणणे नाहीत महाराज निवृत्तीनाथ महाराज. असला मोठेपणा शिकावा लागतो महाराज. नामदेव महाराज सांगतात, मला माझं सुख आहे तीच मला डोळ्यानं दाखवलं. पण त्यांच्या पदरच्या त्यांनी 2 गोष्टी मला दिल्या महाराज. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. दिधली प्रेम कळा.
माझे सुख मज दावेले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा एक स्थिर स्थिती ज्ञानाची ह्याला मुद्रा म्हणायची. ही मुद्रा म्हणजे असं नव्ह, ह्याला ज्ञान मुद्रा म्हणतात महाराज. ह्या चाणक्य म्हणून होते ना, चाणक्य आर्य चाणक्य, ह्यांना समजलं तेव्हापासून ज्ञानमित्र मुद्रा सुटले. जेवताना असंच जेवायचे, असंच जेवायचे. जीव ब्रह्मरूप नाही असा नाही आता विषय, त्या ब्रह्मरूपतेचं ह्याला ज्ञान नाही, एवढा घोळे ज्ञानात आलं. आणि हे ज्ञान ह्याचं ह्याला होत नसतं महाराज. ते ज्ञान द्यायची ताकद ब्रह्माचे बी नाही, आणि ह्याला सुधरावं म्हणलं तर ह्याची लायकी नाही. ज्ञानात आलं का? मग आता ही जी द्यावं लागतं ना, ती फक्त काम श्री गुरूंचं आहे महाराज. आणि हे देवाचं बेवाचं काम नाही महाराज, देवाचं काम नाही. देवाचं म्हणजे का नाही, तुम्ही फोडलेल्या नारळाचं पाणी प्यायचं का? आता हे माझा फालतूपणा आहे, पण लक्षात असं घ्या, त्याचं काम हे नव्हच. ती म्हणणं असलं आपल्याला घोळत नको बर का. मोठा कार्यक्रम असला तर मला बोलवीत जा, मी येत जाईल. पण ही कुठं बसता, किती किचकड काम आहे माहिती का तुम्हाला. आता तसलं कुठं दिसत नाही. माझ्या लहानपणी मला दिसायचं का बाबा बर का. पुढं तोंड करून एक बाई झिपऱ्या सोडून बसलेली असायची, महाग वा मारायची दुसरी. तुमच्या नाही नशिबाला ती, आम्ही बघितलं लहानपणी बर का. बरं ही कार्यक्रम बारका होता का, वाढूळ चालायचं. तसं महाराज हे जीवाच्या अंतःकरणात ज्ञानोबराय सांगतात, एका शंकाची निवृत्ती केली का नाही, तर ज्ञानोबराय सांगतात एक जर झाड तोडलं तर जसं 7-8 10-12 त्याच्यातनं फोकार निघतात, तो जैसा आडवे ने अंगे फाके है का नाही. ज्ञानोबराय सांगतात तसलं जीवाचे. म्हणून म्हणले ह्यांच्या संशयाची निवृत्ती मला करूच नको, राहू दे एक आहे तीच असे. मला ह्याला वाटतंय देव हाय, मला बरं हाय, मला हे जग देवानं केलंय, बरं देवानं केलंय. हो मला देवच नाही, बरं देव नाही, काय बिघडत नाही महाराज. आमच्या शास्त्राला देव नाही त्याचं बी पटत, आणि देव आहे त्याचं बी पटत. आमचे तुकाराम महाराज सांगतात, महाराज आहे आयसा देव वदवा विवाणे आहे नाही आयसा मनी अनुभवावा. देव आहे असं तोंडानं म्हणत जावं आणि नाही असा अनुभव घ्यावा, असं तुकाराम महाराज सांगतात. महाराज आता ह्याचा उद्देश तुकाराम महाराजांचा वेगळा आहे. तुमच्या आमच्या डोक्यात जी नास्तिकता आहे ती येण्यासाठी तुकाराम महाराज बोलत नाहीत. महाराज तुकाराम महाराजांना विचार करायला लावायचा आहे. मी एक गोष्ट ऐकली लहानपणी, रामकृष्ण परमहंस त्यांच्यापाशी कडने सारखे माणसं बसलेले असायची. ती काय कीर्तन प्रवचन असलं काय सांगत नव्हती. आपलं बसलेलं असायचं, बोलू वाटलं तर बोलायचं, कुणी विचारलं तर त्याला कवा सुईचं कवा आडवं कसं जमल तसं सांगायचं, तसं काय नाही. एक जण आला आणि विचारलं, महाराज म्हणजे मला वाटतंय देव हाय. ते आता रिलून बसले, थाट बसले, म्हणजे काय म्हणला देव हाय. मला तुला दिसलाय का अख्ख्या आयुष्यात? तुझ्या आईला दिसलाय म्हणून तिने सांगितलं तुला कवा? तुझ्या बापाला दिसलाय का? तुझं पाहुणं रावळं माम फिम त्यांना कोणाला दिसलाय का? तुमच्यात दिसलाय कोणाला? असल्यावर दिसला असता की. त्याने वाडोळी विचार केला महाराज. त्याला असं म्हणायचं होतं माणसं लय बावळट आहेत, देवच नाही म्हणतात, म्हणून हे हाय मानला होता. कारण माणसाला लय कौतुक करून घेऊ वाटतं आपलं, आणि त्याचं कौतुक करायचो सुईची जागा म्हणजे साधू बर का. दुनिया खेटरान हाणती महाराज त्यांना. मला तर नेहमी वाटतं
मला किती अक्कल आहे हे जर कुणाला खरंच ओळखायचं असलं का नाही, आपल्या बायकोला विचारायचं, होय का मला कळतं का नाही ती सांगते बघा तुम्हाला. आम्ही कसा सांगावं तसलं, ती सांगते. बरं विचारा तुम्ही, आईला विचारा, तुमच्या बापाला विचारा, तुमच्या पोराला विचारा, तुमच्या भावाला विचारा, तुमच्या बहिणीला, तुमच्या गावातल्या माणसाला विचारा, ह्याला काय कळतं का म्हणून. सगळी जण सांगताल खरं, ठेव का त्यांना काय सुद्धा नाही कळू, पण ही मात्र सगळ्याला कळत, कळते का. आता तिथंच आणि महाराज बसलेले तर दुसरा एक जण आला. महाराज आल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज म्हणजे तुमचं काय मत आहे? म्हणजे कशाबद्दल? म्हणजे माझं मत आहे देवच नाही या जगात. ती म्हणले येडा, देव नसल्यावर म्हणला ही लिंबाचं झाड कसं झालं असतं सांग. लिंबुळीत हिंमत आहे का ही झाड व्हायची? ही पाण्याची हिंमत आहे का झाड व्हायची? आणि जमिनीची हिंमत आहे का झाड व्हायची? ह्याच्यापैकी कोणाची ताकद आहे बरं? असं झाड फुटायचं, मग त्याला फोकारा यायचा, पुन्हा त्याला असं अशी एक काडी निघायची, त्याला बराबर जाग्यावर पानं पानं पानं, त्याला पुन्हा झुमका यायचा पुढं तौर, आणि मग त्याला लिंबुळे यायचे, आणि मग पावसाळ्यात माशात माश. सांग बरं हे कुणाची ताकद आहे? त्याला वाडूळ महाराज सांगत होते देव हाय. आता त्याच्या पलीकडे एक तटस्थ बसला होता. त्याचं मतच नाही. त्याचं मत असं होतं, आपल्याला एक बायको आहे, आपल्याला 2 पोरं आहेत, आपल्याला घर आहे, आपण काय उपऱ्या नाही, असं सगळं. देवाचा आणि त्याच्या विचाराचा संबंधच नाही बिचारायचा का. बघा ना तुम्ही विचार करून, येळ बरं आपलं मन चालू आहे का बंद आहे? जागा झाल्यापासून चालू आहे. त्याच्यात देव आहे किंवा नाही किंवा असलाय असा कवा विचार आला? कवा सुद्धा येत नाही महाराज. कीर्तनात जर आपल्या कानात घुसायला लागला तरी सुद्धा आपल्या आतनं डुसणे देते, कानात शिरू देत नाही आपल्या आतलं पाप त्या विषयाला. त्यांनी जागा झाला म्हणला महाराज, म्हणला पहिला माणूस आला ती म्हणत होता देव हाय, तर तुम्ही म्हणला नाही. दुसरा आला देव नाही, तर देव त्याला म्हणताय देव हाय. नक्की देव हाय का नाही? ती म्हणजे तुला काय वाटतं? आता मला सांगा तिसरं काय वाटेल ह्याला? ऐका, ह्याचं उत्तर पहिलेच देऊन ठेवलेलं आहे. ती म्हणले महाराज खरं सांगा तुम्ही तसं कशामुळे म्हणला? अरे म्हणला देव हाय म्हणतोय का नाही ते बी विचार न करता म्हणतोय, नाही म्हणतोय ते बी विचार नाही करता म्हणतोय. नाही कधी विचार करील त्याला हाय म्हणल्यावर करील, आणि हाय कधी विचार करील नाही म्हणल्यावर करील. म्हणून मी सांगितलं त्याला तसं. एकूण काय आहे तू विचार कर. विठ्ठल विठ्ठल अरे का होय, इतक्या लांबचं धोरण इतक्या जवळपासनं सांगा बरं. साधू सोडून कोणाजवळ असेल? कळलं का? ज्याला एक मार्ग कळतोय मग त्यानं सांगायला सुरुवात केलं. ही बापू गुरुजी होतं का नाही, त्यांचा गुरु होता आप्पाबुवा. आता ही पडला बामणगडी, आणि त्याच्यात अनेक पुन्हा वेद शिकलेला, शास्त्र शिकलेला, आणि त्याला सुरुवातीला सगळं पटलं आप्पाबुवाचं. आणि आप्पाबुवानी सांगितलं महाराज. मग त्यांनी विचारायचं, ह्यांनी सांगायचं. शेवटी त्यांनी सांगितलं म्हणजे हे म्हणले तू काय काय विचारतोय ती मला नाही सांगता यायचं, पण मी सांगतोय ती खरी. ध्यानात आलं का? तू काय बी विचार मला नाही सांगता यायचं, पण मी जी सांगतोय ती खरी. विठ्ठल मला काय सांगायचं कळतंय का तुम्हाला? हे बर का, योगी येऊ, ज्ञानी येऊ, भक्त येऊ, नाही तर कर्म करणारा येऊ, सगळ्याची कळ मारायची ताकद पाहिजे साधूची. त्याला काय म्हणायचं? राजा. कळलं का? हा, म्हणले ह्याला कर्म करणाऱ्याला कर्मातला बारकावा माहित नसावा, आणि ती सुद्धा ह्यांच्या अंतःकरणात स्वाभाविक. श्रीमद भागवतात एक विषय येतो का नाही, म्हणजे ही गेला तीर्थयात्रेला, गेला तर बाकीच्यांनी घेतल्या वाटण्या करून, आणि आल्यावर विचारलं म्हणले होय माझ्या वाटेचं काय? ते मला तुझ्या वाट्याला ही बाप राहिलाय तेवढा घे. ती बाप म्हणला त्यांना नको भांडू, जाऊ दे.
ती तसलीच वसाळीत आपण दुसरं काहीतरी मिळवू. एक यज्ञ चालला होता, महाराज तिथे गेला आणि तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज म्हणजे तुम्हाला माहिती का, या यज्ञात या जाग्यावर ह्या ऋचा म्हणल्या पाहिजे 3. हे बघा असं डोकं चालत का नाही. समजा तुम्ही शेती करता का नाही, जर तुम्हाला सांगितलं म्हणले गाया सांभाळायच्यात का नाही, तर म्हणला त्या चरायला न्यायच्या आणि त्यांना वैरण टाकायची, दाराला इकडं वैरणीला इकडं पाण्याला इकडं नाही उभून जायचं माणूस. आयला म्हणले मग असं केलं तर काय होईल बरं. मला 5 गुंठे रान करायचं, कडनं जाळी मारायची, एक मध्ये हौद करायचा आणि थोडं सावलीला करायचं आणि त्या जनावराला घासाय करायचं आणि कुणी तर मग तिथं फवारं बी करत देण्यात आलं. आणि काय नाही त्याला दावं फेव काय लावायचं नाही मला. आणि मला धार कशी काढायची मला, मग फक्त आमून आहे का नाही ती टाय मला तिच्या पुढे दावायची, ती बराबर येते ना, आलं की लगेच बांधायची आणि धार ती खाऊस तर धार काढायची आहे का नाही, आणि पुन्हा ते सोडून नाही लगेच. आता तुम्हाला हे नुसतं सांगितलं की तुमच्या डोक्यात बसेल का नाही. आलं मला बराबर आहे राव, ह्याचं कष्ट कमी होतील बरं का. तसं यज्ञ करणाऱ्यांच्या लक्षात यायला लागलं महाराज का करायचे. आमच्या सागरदारांनी मस्त गोष्ट सांगितली आज सकाळी. म्हणजे गुरुजी मंडळी सांगत होते, म्हणजे चंद्र आहे ना ही मनाची देवता आहे. ह्या चंद्राचं धान्य काय म्हणले तांदूळ. म्हणून अक्षता ह्याला आशीर्वाद द्यायला लय कामाला येतात. ज्ञात आलं का. हो काय फक्त ही कशामुळे नाही करायचे, ह्याला आडवं काय घालायचं म्हणून म्हणले मंगळाष्टका झाले काय करायचं मला टाळ्या वाजवायचे. कारण म्हणलं लय तांदूळ नसतात काय होय. रेशनचं घरी सुद्धा आणि ना तिकडून तिकडे ऐकतोय. विठ्ठल आता ही गोष्ट कशी काय बरोबर बसती बरं आहे का नाही. म्हणजे चंद्र ह्याला कसला रंग आवडतो, सूर्य ह्याला कसला रंग आवडतो, मग त्या रंगाच्या अक्षता आहेत त्याचं आसन त्यांना केलं पाहिजे. एक गोष्ट समजते का नाही समजत माणसाला. पण महाराज सांगतात ह्याला कर्माची कडपत्तर माहिती, उपासनेची कडपत्तर माहिती, योगाची कडपत्तर माहिती, ज्ञानाची कडपत्तर माहिती, पूजा आहे त्याची पण, अहंग्रह उपासना आहे त्याची पण, निर्गुण उपासना आहे त्याची पण, ओंकार उपासना आहे त्याची पण, सगळ्याचीच माहिती म्हणजे ह्याला ध्यानात आलं का. आणि माहिती नाही नुसती, कारण अत्यंत बुद्धिमान पुरुष नुसता बुद्धीतनं विषय फिरून गेला का नाही, त्या सगळ्या गोष्टीचे बारकावे बिरकावे त्याच्या डोक्यात बसते. महाराज सांगतायत म्हणून संतांची कुळाच्या कुळ आहेत. आता संतांची भूमिका जीवाचं कल्याण करावं हीच आहे, कुणाची पण. ध्यानात आलं. ह्या महापुरुषांना कोण कमी करील महाराज. भगवंताची काय ताकद आहे कमी करायची. पण ह्यांनी मुद्दाम तुमच्या आमच्या दारात यायचं भिक्षा मागायची. आमच्या दत्तात्रेयांचं वैभव सांगतात. म्हणले भगवान दत्तात्रेय भिक्षेला निघाले का नाही, म्हणजे त्यांच्या हातात सुवर्ण पात्र आहे, सुवर्ण पात्र, आणि मग भिक्षेला येतात. वाढणाऱ्याची फक्त इच्छा व्हायला पाहिजे महाराज. आता आपण आपल्या अख्ख्या आयुष्यात असला कधी माणूस बघितला का सोन्याचा वाडका घेतलाय आणि त्याच्यात भीक मागत हिंडतोय. मग म्हणले ही दत्तात्रेय आहेत ना, ही तुझची प्रारब्ध आहे ती मागतेत आहे बर का, आणि ती खाऊन टाकतेत आहे आणि त्यांच्या जठरात पचून जाते महाराज. नाही तर लय आबद चिल्ला का तू, कळतंय का. अरे विठ्ठल विठ्ठल. आता ह्या गोष्टीत तरी संतांच्या काय महापुरुष आहेत ना, ते नुसतं खाऊ घालतात महाराज. असं आहे, कारण हे खाऊन ह्यांचं अंतःकरण निठूर. एक गोष्ट लक्षात आली म्हणून सांगतो तुम्हाला. इतकी भिनी बाई होती का एका गावात, तिचं तोंडच बंद नसायचं महाराज बर का. आता सासूला कवर बोलल, सुनाला कवर बोलल, पोराला कवर बोलल, शेजाऱ्याला कवर बोलल.
बोलल्यावर काय सुद्धा प्रतिकार न करता ऐकून घेणारी जात म्हणजे कोण? साधू. असं एका साधूने बघितलं महाराज, म्हणजे बाई सासूला बोलती, सुनाला बोलती, नवऱ्याला बोलती, पोराला बोलती, ही म्हणजे ती स्वतः सोडून सगळ्याला बोलती. काय कायला तर तिला बी बोलायचा नाद असतो, आपल्याला बोलून घ्यायचं. हो, त्यांच्या मनाला असं वाटायला लागलं, म्हणजे बिचारीला किती ताप होतोय बघा बरं, आहे का? म्हणून मग ती तिच्या दारात गेलं, वाढ माय म्हणले काहीतरी, आणि मग तर इतकी खवळली का बाई. महाराज शांत बसलं, तिचा सगळा जोर उतरतो बर का. तिने तिच्याजवळ होत्या नव्हत्या तेवढ्या ठेवणीतल्या काढू शिवे दिल्या, पण महाराज हल्लच नाही तिथनं. ती म्हणला तू शिवे दे बर का, पण म्हणली अरे मूड द्या, तुला गोळा उठला, तू हिथं का उभा राहत. ती म्हणली मी सगळ्या गावात हिंडलो पण मला कुणीच देत नाही, ती तू देती. साधूच्या मनात असा विचार, महाराज म्हणला सुनचं संकट माझ्यावर निघत आहे, मला काय फरक पडत नाही. सासूचं माझ्यावर निघत आहे, ती बिचारा म्हातारा झालंय, पण म्हणला बरं आपल्याला काय होतंय, मला आपल्याला काहीच होत नाही. आपल्याला माहिती ती सून एवढी तोंड करते, सासू बी गपचूप बसती, पोराला सांगावं म्हणलं तर पोरग बी तिने ताब्यात घेतले, आता काय करावं. लय बाजिंदे असतात बाया, म्हणजे काय साधी गोष्ट नव्ह महाराज. ठर विठ्ठल विठ्ठल. बर का, ज्याला पोटच्या लेकराची माया येत नाही, नवऱ्याची माया येत नाही, सासूची माया येत नाही, सासऱ्याची माया येत नाही, म्हणलं ही काय बाई होय, तिला फक्त तिचं कळत आहे. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणते, तुका म्हणे बाया आणि डोंगरावरून लुटून द्याव्या. आमच्या तुकाराम महाराजाचा, आळसूंदेश तुकाराम महाराजाचा लय ठराविक, कोणत्या अभंगाला तिला आवाज तसं काय ना. तुका म्हणे बाया डोंगरावरून लुटून द्यावा. चला विठ्ठल. आता ज्या बाया हे ऐकून शहाण्या होत्या, ती शहाण्या झाल्या मला, त्यांचं कल्याण झालं बरं का. कारण हाय ह्या संसारात तरी सुख लागाव का नाही, जाऊ दे ह्यांना देव कवा भेटायचं बिचाऱ्यांना, पण हाय ह्या संसारात सुख लागाव की त्यांना. ती महाराज का नाही दररोज उठलं की त्या महाराजाच्या मस्तकातच बसलेली ती बाई, उठलं की तिच्या दारात येऊन उभं राहायचं. असं तिची आणि का आंघोळ चालली तर तर हजर. बरं जाता जायचं नाही महाराज, ती शिव्या देऊन दमली का मगच निघून जायचं. आता तिने सगळे शिव्या देऊन बघितलं, पुढं काय करील मला सांगा तुम्ही. तयार तरी किती करील, करा बरं तुम्ही शिव्या तयार करा, 500 शिव्या लिहून आणा उद्याला, सोपं नाही ती. आपल्याला वाटतं मला तीच पुन्हा तीच पुन्हा तीच, कसं काय करावं आता, तीच सगळा साच्या तीच. विठ्ठल महाराजांनी हालच नाही सोडलं. महाराज सारखं तिच्यात. आता त्या बाईच्या डोक्यात नुसता महाराज बसलेला. महाराज मला ह्याला गोळा उठला आणि की नाही, दिवस कुठं आलाय, इतका उशीर करावा. आमच्या अण्णांनी एक गोष्ट सांगितली, मी लय लहान होतो तेव्हा कीर्तनात ऐकली होती. म्हणजे एका बाईला इतका नाद का नाही, ती अख्ख्या गावात हिंडायची महाराजांना, कुणाकडं कुणा संग तरी भांडणारच आणि मगच घरी येणार. कुणा संग तरी पोटभर नाही भांडली का नाही, तिला करमतच नव्हतं. अख्ख्या गावाने एकदा गट्टी केली. त्यांनी सांगितलं ही बाई आली का नाही, काय बी म्हणू दे, आपण काहीच म्हणायचं ना. तिने गावात 2-3 येडं घातलं, ह्याला त्याला डवचून बघितलं, कुणीच काय म्हणी नाही त्या दिवशी. असं बरं का, काहीच नाही, तिला काहीच म्हणायचं नाही. ते ऐकू येतंय असं काहीच नाही, ध्यानातच नाही कोणाच्या. असं तिला ते इतकं बेकार वाटायला लागलं. रोज दूध पिणारा दूध नाही मिळल्यावर झाल्यावर कसं होतं तसं तिला व्हायला लागलं.
राग राग ह्यांना गोळा उठला म्हणजे एक सुद्धा बोल नाही, तोंड उठ नाही, ह्यांचं तोंड उचकाटा नाही, तरी कुणीच काय म्हणे ना महाराज. ती एक दगड घेतला. आता जर कुणी बोलली असली तिला घातला असता, पण ही कुणीच काय बोला ना म्हणल्यावर तिने घातला लिंबावर. लिंबावर घातल्या घातल्या ठाक्कीने आवाज झाला. तिला वाटायला लागलं मलाच मानलाय. मग त्या लिंबाला भांडत होती वाढू, तुझा बाप ठक, तुझी आई ठक, तू ठक. तिला जेवढी नाती माहित होती तेवढ्या सगळ्याला तिने ठक केलं त्या लिंबाच्या. लिंबी काय म्हणणार. एक दिवशी चुलपुतिरे करीत होती आणि चुलपुतिरे करता करता दिसला महाराज. महाराज दिसला की इतकी वसकून गेली त्याच्या अंगावर आणि जोरात पुतिर, कारण पुतिर सारवाय जोग असतं तर सारी होती बाई, आणि आता सारवाय जोगच नाही राहिले म्हणल्यावर महाराजाला घातलं. बर का, महाराजांनी आधी क्रिकेट खेळत होता बराबर झेलत. आणि पुन्हा उभाच राहिला नाही तिच्या दारात. मला हिच काय सांगावं, घेतलं महागारी मध्ये. आज त्या दिवशी कुणाच्या दारात गेले नाहीत महाराज, डायरेक्ट नदीला, आणि तिथं जाऊन धुत बसलं महाराज. तिचं अख्खाच्या अख्ख पुतीर होते, ती धुतलं, निर्मळ धुतलं. आज म्हणले काहीतरी हाताला आलंय आपल्या, आणि मग ती पुतीर धुवून धुवून इतकं स्वच्छ केलं, मस्तपैकी वात वळली आणि देवापुढं नेऊन तेल ओतून त्याच्यात दिवा लावला. आणि दिवा लावल्यावर हळूहळू महाराज मागून तेल आणायचं. त्या दिवशी भिक्षाच मागितली नाही, नुसतं तेल मागायचं सगळ्याला. माणसं म्हणले शनी आमुषा नाही महाराज, तेल म्हणजे लागत आहे. कवा कवा लागते की माणसाला काय बी, म्हणजे त्याचं काय असतं तेव्हा. ती वाद जशी जशी जळायची का नाही तशी तशी तिच्या अंतःकरणाची वृत्ती निर्मळ निर्मळ होत गेली महाराज. आणि पुन्हा महाराजाला हुडकीत आली आणि पायावर डोकं ठेवलं मोठ्याने रडायला लागली. म्हणली या बाबा भास्कर, देवाचं नाव घेत जा. आरडून कुठे जावायला लागली. हो, महाराज सांगतात, महाराज सगळ्याच्या सगळ्या साधूंच्या जवळ जेवढ्या अटकलीत का तेवढ्या सगळ्यात ज्याच्या अंतःकरणात प्रगट करा. नीट आहे का मी काय सांगतो. व्यष्टी नावाची जी आहे का नाही तुमची आमची व्यवस्था, म्हणजे अविद्या प्रतिबिंबित जो जीव आहे ह्याला व्यष्टी म्हणायचं, आणि माया प्रतिबिंबित आहे त्याला ईश्वर म्हणायचं. ही शुद्ध उपाधी. मग ईश्वर जो आहे ना त्याची 3 कामं चालतात महाराज. ईश्वर काय करतो म्हणजे ह्या जगताची उत्पत्ती स्थिती लय करतो. ध्यानात आलं का. मग उत्पत्तीच्या सगळ्या अटकली, स्थितीच्या सगळ्या अटकली, लयाच्या सगळ्या अटकली ह्या ज्याच्याजवळ स्वाभाविक असतात का, हे बघा, एक जणाचा स्वभाव, एक जणाचं मन म्हणजे व्यष्टी झालं. सगळ्या जगातलं जेवढे आहेत तेवढ्या सगळ्याचं मन म्हणल्यावर समष्टी झालं. आणि ती अंतःकरण म्हणजे ब्रह्मदेव असते. ध्यानात आलं का. आता ह्यांच्यापाशी कोणची अटकल त्यांना कळायची नाही असं मी विचारतोय तुम्हाला, समजतंय. म्हणून सगळ्या साधू कुळांच्या जीवाच्या कल्याणाच्या सगळ्या अटकली आणि पुन्हा पुन्हा दुसऱ्या जन्माला येतात अशा असल्याची बाग ज्याचा अंतःकरण आहे का नाही त्याला साधू. बोला वा वा वा, शबास, विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबराच्या श्री गुरूंचं वर्णन करतात. आता उपाय वन वसंतू, प्रत्येक उपायाला फलद्रूप करणारा वसंत दिसताना तर दिसत नाही ना, असताना तर ती असल्याशिवाय तौर येत नाही. जो आज्ञेचा आहे वतंतू, आहे वतंतू म्हणजे मंगळसूत्र, आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येचं मंगळसूत्र म्हणजे ब्रह्मविद्येचा स्वामी. ध्यानात आलं का. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा, खरा तर अमूर्तच आहे, पण करुणेची मूर्ती ज्यानं धारण केली त्यांचं नाव श्री गुरु महाराज. ध्यानात आलं का. म्हणून साधुत्व जे असतं ना एखाद्या जीवाचं कल्याण करणार, पण ज्याच्याजवळ समष्टी कल्याणाच्या सगळ्या युक्ती येतात आणि प्रगट होत आहेत वरवर. आलं का लक्षात. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात माझे गुरु म्हणजे कोण आहे सांग का तुम्हाला. गुरु हा संत कुळीचा राजा.
गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही गुरु हा संत कुळीकारा, गुरु विना देव तुझा पाहताना राहिलो, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. हा म्हणण्यामध्ये काय विशेष आहे माहिती का? भगवत कृपेनं ज्याची उपलब्धी झाली मला त्याला हा मानायचं. जो अपरोक्ष आहे त्याला हा मानतात, जो परोक्ष आहे त्याला तो म्हणतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात की नाही, तो हा विठ्ठल बरवा. मग तो म्हणजे शास्त्रानं प्रतिपादन केलेलं आमच्या अण्णांनी सांगितलं, आणि हा म्हणजे माझ्या अनुभवाला आले. महाराज सांगतात गुरु हा संत कुळीचा, ज्याची मला उपलब्धी झाली भगवंताच्या कृपेने. परमात्मा श्री गुरु रूपानं माझ्या आयुष्यात आला, माझ्या जवळ उपलब्ध आहे, आणि त्याचं मोठेपण जीवाला कळलं पाहिजे. महाराज त्याचं मोठेपण नाही का नाही कळलं. ज्याला गुरुपेक्षा आपल्या पोराची किंमत ज्यादा आहे, आपल्या जोड्याची किंमत ज्यादा आहे, आपल्या कापडाची किंमत ज्यादा आहे, आपल्या अहंकाराची किंमत ज्यादा आहे, ही काय शिष्य आहेत वय है का नाही? ही गुरुला झालेली दुःख आहेत. विठ्ठल विठ्ठल हे बघा, जीवाच्या कल्याणाची गुरु इतकी इच्छा कुणीच नाही करू शकत महाराज, कुणीच. माऊली ज्ञानोबराय तर सांगतात, खात्रीने एक नियम सांगतात, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा. या शब्दाचा अर्थ काय बी झालं तर नेणे या वेरू, त्याचा त्यागच करू शकत नाही महाराज. की सरिता ते सागरू, ठल विठ्ठल विठ्ठल. गंगेचा त्याग समुद्र करील काय? कमी पाणी आलं, गढूळ पाणी आलं, लईच पाणी आलं, मला काय बी होती, ही त्याग करीत नाही महाराज. जाताना पण करीत असते, समुद्र त्याग करीत असतो. वा वा, आणि तेच समयी वा वा, श्री गुरु भेटले पाही, तेवीच तीही काही वंचिना. आणि तसंच त्यांनी त्याची वंचनाच करायची, काय बी होत इकडं त्याची वंचना नाही करायची महाराज. सगळ्यात मोठं भाग्य बरं का जीवाचं. महाराज सांगतात म्हणून हा म्हणजे माझ्या उपलब्ध झालेला, मला ज्याने मला पात्रात घेतलं तो. आणि ही म्हणजे बारका नाही हो महाराज, म्हणजे असं म्हणायची पाळी नाही, आमचा गुरु उग सादर नाही. मला एकादशी केली तरी 5 वाजोस्तोरच चलत त्याची. म्हणा आमच्या गुरुला लय कटाळा. गुरुच काय बघत आहे, गुरुच्या ज्या गोष्टीकडे बघितलंच नाही, फक्त त्याला तेवढंच दिसत आहे महाराज. काय काय दिसतं? गुरुची कापड, गुरुचा तकिया, गुरुची गादी, कळका. अरे म्हणला
गुरु म्हणजे ही वस्तू बघायची नसते ना, ही वस्तू नाही त्याची बघायची. गुरु काय बघायचं असतं माहिती का तुला? गुरुर ब्रह्मा. हे बघा, माझ्याजवळ काही गोष्टी उत्पन्न करायच्यात आणि त्या माझी हिंमत नाही महाराज करायची. मग जी नाही ती उत्पन्न करायची ताकद ज्याची आहे ना, त्याचं नाव ब्रह्मा आहे महाराज. म्हणजे ती गुरु महाराज आहेत. गुरुर विष्णू. आता एवढा तेवढा विवेक, एवढं तेवढं वैराग्य, एवढी तेवढी श्रद्धा आपल्याजवळ आहे का नाही? मग मला ही राहिली पाहिजे का हिचा जाळ करायचा लगेच? मला हिची स्थिती झाली पाहिजे म्हणून गुरुर विष्णू आहे की नाही. आणि काय काय लय राड आहे राव आपल्यात, लयच राड आहे. मग मला ह्याचा काटा फक्त गुरुच काढू शकतो बर का. कारण माणसाला, जवळच्या माणसाने जरी त्याच्या वर्माला बोट लावलं का नाही तर पटत नाही. पण ही माझी कवा लोणी लावून, कवा इंजेक्शन देऊन, कला भूल देऊन, कवा कवा बर का, कवा चोरून, पण ती काटाच काढतो ज्या गोष्टीचा, ते जवळ ज्या आहेत त्या. म्हणून गुरुर्देव महेश्वरा. मग म्हणले एवढ्याच 3 ताकदीत का? नाही म्हणले, गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म जे आहे ते जर नामरूपाला आलं तर त्याचं नाव गुरु आहे. म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं श्रुती सांगते. आणि तस्मै, हे सगळं ऐश्वर्य समजलं म्हणून गुरवे नमः, मी नमस्कार करतो महाराज. ठर विठ्ठल. राजे सगळेच आहेत महाराज या जगात, पण सगळ्या राजांच्याकडनं जी कर घेतो का आपल्या ताकदीवर, त्याला चक्रवर्ती म्हणते. चक्रवर्ती ही राजांचा राजा झाला. आमच्या शंकरांना म्हणते भोळ्यांचा चक्रवर्ती. हा म्हणजे कोणचा भोळा असेल का नाही त्याच्याहून ज्यादा भोळा भगवान शंकरांच्या पेक्षा कुणी सुद्धा ज्यादा भोळ नाही मला. कारण भगवान शंकरांच्या दारात जाऊन एकदा महादेव म्हणलं का नाही, हो ती लगेच सगळा त्याचा उत्कर्ष करतो. पुन्हा 2दा महादेव म्हणलं का नाही, त्याला वाटतं किती कर्ज करून गेलाय रे माझ्यावर, है की नाही. मग महाराज सांगतात लय कर्ज ह्याने जर माझ्यावर केलं, शहाणा माणूस असला, महाराज सांगतात म्हणून हिंडे मागे मागे. खरं विठ्ठल. राम. म्हणून महाराज सांगतात त्या संत कुळाचा राजा आहे महाराज श्री गुरु. असं बळच कुणाला तरी गुरु म्हणायचं आणि बळच त्याला राजा म्हणायचं. आणि आपल्याला बी कळतं ती राजा फिजा काय सुद्ध नाही म्हणला, मी नाही दिला त्याला च्या सुद्ध नाही. अरे म्हणलं त्याला कुणाचं तरी ऐकून सांगावं नाही लागत बर का. त्याला उत्पन्न करायची ताकद आहे महाराज, ध्यानात आलं. आणि कोणत्याही मार्गाच्या, कोणत्याही वर्माचं त्याला यथार्थ ज्ञान आहे. मार्ग न चालता त्या मार्गाचं फळ द्यायची ताकद आहे महाराज श्री गुरु. समजते. म्हणून राजा पण म्हणजे तो जो उपलब्ध झाला तर ह्याची काय त्याच्याबद्दल भूमिका असली पाहिजे. म्हणजे ह्याचे प्राण आहेत ना ते शांत होतात ते गुरुपशी महाराज. बाकीची कोणची सुद्धा गोष्ट त्या प्राणाला शांत करणार नाही. आपले प्राण विषयाच्या नादी लागते तर त्याचे शांत बी होत नाही. ध्यानात आलं का. तुकाराम महाराजांनी उपदेश केला, महाराज भक्त आहेत त्यांना. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. ध्यानात आलं का. हे अर्पण करायची गरज नाही महाराज. हे माझे प्राण आहेत ना ते मनानं शांत होते ते श्री गुरु महाराज आहेत महाराज. हे आपला त्यांच्याशी संबंध सांगितलाय. विठ्ठल विठ्ठल. हो 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 हो. ही सत्शास्त्राची परिकाष्ठा आहे, ही सत्शिष्याची परिकाष्ठा आहे, पराकाष्ठा आहे. आलं का लक्षात. सत्शिष्यत्व कसलं असतं ह्याची पराकाष्ठा आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात माझा त्यांचा संबंध असलाय. गुरु हा प्राण विसावा. मला प्राण शांत करावं लागत नाहीत महाराज. म्हणले मला नुसतं त्यांचं स्मरण होईस तरच दम आहे. मनानं अंतःकरण शांत होत. त्यांची आठवण झाली की शांत होत महाराज. हो. माऊली ज्ञानोबा सांगतात ठर विठ्ठल.
सारस्वता घवे जिव्हेसी जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होती ओळगणे अक्षरेसी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता श्री गुरुचे पाय जय हृदय की वसूनी ठाय तर एवढे भाग्य होय कळलं ना उन्मेषाला हे भाग्य होतं महाराज विठ्ठल विठ्ठल फक्त श्री गुरु जसले आहेत तसले कळले का नाही शिष्याला एक सुद्धा साधना नाही करावं लागेल एक सुद्धा कळतंय का एक सुद्धा साधना नाही करावं बिन साधने तर मुक्त होईल महाराज फक्त श्री गुरु कळले पाहिजे आणि महाराज सांगतात मला असं कळायला लागलंय आता गुरु विण देव तुझा पाहता नाही त्रैलोके विठोपार कुमारी जय 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 विठोपार कुमारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल